बिल पण भरणार प्लस तुम्ही मेंटेनन्स पण भरणार. हो, म्हणजे जे चालणारे असतात ना त्यांना जास्त प्रायोरिटी दिली जाते. त्यांना तुम्हाला साधा ताप जरी आला तरी तुम्हाला फोन करून अपॉइंटमेंट बुक करावी लागते. तर मित्रांनो, माझं नाव प्रथमेश, काहीतरी न्यू आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बेसिकली मला बाहेर देशात येऊन एक बराच टाइम झालेला आहे आणि बाहेर देशात आल्यावरती भारतात प्लस बाहेर देशामध्ये काही फरक असतात. जसं की इकडे बाहेर देशात आल्यावर काय डिफरन्सेस आहेत जे मला छान वाटतात किंवा मला खराब वाटतात. लाईक गुड्स अँड बॅड्स ऑफ मुव्हिंग इन पोलंड. जे मी बाहेर पोलंडमध्ये राहायला आलो त्याच्यामध्ये काय छान गोष्टी मला इथे सापडल्यात किंवा ज्या गोष्टी मला इथे पर्सनली आवडल्या नाहीत. माझं पर्सनल ओपिनियन मी इथे मांडतोय. मतं व्हेरी करू शकतात पर्सन टू पर्सन. सो पॉइंट बाय पॉइंट किंवा सिच्युएशन बाय सिच्युएशन मी तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन करेन. मुद्दे जे आहेत ते मी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर सर्वात पहिला मुद्दा जो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे घर अकोमोडेशन, जिथे तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करता. तर मी तुम्हाला चांगले आणि वाईट असे किंवा मला जे नाही आवडले ते मुद्दे असे डिस्ट्रीब्यूट करणार आहे. तर आधी मी चांगलं सांगणार आणि नंतर जे मला नाही आवडलं किंवा नाही पटलं ते सांगणार. तर बघ, घरामध्ये आता पहिला टॉपिक आला रेंटल. जर तुम्हाला घर इथे रेंटवर घ्यायचं असेल ना तर बेसिक जे तुम्हाला युटिलिटीज आहेत किंवा बेसिक जे फर्निचर आहे, सोफा झालं, किचनचा सेटअप झाला, हे सगळं तुम्हाला अवेलेबल असतं जेव्हा तुम्ही घर रेंटवर घेतात. सगळं म्हणजे त्याच्यामध्ये ओव्हन पण आला, फ्रीज पण आला, हे सगळं तुम्हाला तुमच्या रेंटलमध्ये भेटतं. सो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही गोष्ट अजून पाहिजे असेल, जसं मेन ओव्हन असतो, मायक्रोवेव्ह जर तुम्हाला पाहिजे किंवा टोस्टर पाहिजे तर ते तुम्ही तुमच्या ओनरला रिक्वेस्ट करा. त्याला जमत असेल तर तो तुम्हाला प्रोव्हाइड करतो. पण मोस्टली ओनर चांगले असतात, ते देतातच तुम्हाला. आता जी गोष्ट मला इकडे नाही आवडली, तर भारतात जेव्हा आपण घर एखादं रेंटवर घेतो तेव्हा आपल्याला माहितीये की आपण भाडं भरतो आणि त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिसिटीचं बिल भरतो, इतकंच आपल्याला पे करायचं असतं. पण इकडे सिच्युएशन थोडी अलग आहे. इकडे तुम्हाला तुमचं रेंट तर भरावंच लागतं, पण रेंट सोबत तुम्ही तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल पण भरणार प्लस तुम्ही मेंटेनन्स पण भरणार. हो, म्हणजे जे तुम्ही पाणी वापरताय किंवा सोसायटी जे क्लीनअपसाठी चार्जेस वापरताय ते फक्त ते सुद्धा तुम्हालाच भरावं लागतं. ते ओनरची जबाबदारी नसते, ती तुमचीच जबाबदारी आहे. तो हा एक थोडा पॉइंट जो मला आवडला नाही, कारण की एक्सपेन्स वाईज हा तुम्हाला एक्स्ट्रा बर्डन किंवा एक्स्ट्रा लोड तुमच्यावरती येतं. सो हा एक पॉइंट जो मला नाही आवडला. त्या मुद्द्याचा दुसरा भाग तो म्हणजे की जर तुम्हाला घर विकत घ्यायचंय, रेंटल मी तुम्हाला सांगितलं, पण आता जर तुम्हाला घर विकत घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये छान गोष्ट किंवा जी मला पर्सनली आवडली ती म्हणजे की इथे घर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. सगळं म्हणजे एकदम स्क्रॅच पासून तुम्ही तुमचं घर बनवू शकता. जसं तुम्हाला वॉल्स पाहिजे, जशी तुम्हाला फ्लोरिंग पाहिजे, सगळं तुम्ही तुमच्या हिशोबाने रेनोव्हेट करून घेऊ शकता. रेनोव्हेट नाही बोलता येणार, तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवून घेऊ शकता. इंटिरियर वगैरे जे काय काम तुम्हाला करायचं, इव्हन भिंतीचं पार्टिशन पण जर रूम मोठी असेल तर तेही तुम्ही करू शकता. आता ह्याच जो पॉइंट आहे हा एक प्रकारे असा पण आहे की तो मला नाही आवडला पर्सनली. कारण जेव्हा मी म्हणतो की तुमच्याकडे लिबर्टी आहे की सगळं तुम्हाला करायचं, त्याचा अर्थ असा आहे की इथे काहीच मिळत नाही तुम्हाला. म्हणजे फ्लोरिंग सुद्धा इथे जो बिल्डर असतो तो प्रोव्हाइड करत नाही. जे नळ असतात, जसं भारतामध्ये बेसिक फिटिंग, लाईट फिटिंग असते बेसिक, किंवा नळ जे फिटिंग केलेले असतात ते भारतात आपल्याला बिल्डर देतो, प्रोव्हाइड करतो, पण इथे ते सुद्धा भेटत नाही. म्हणजे तुमची नळ सुद्धा इथे फिट केलेली नसतात, फक्त त्यांचे आउटलेट काढलेले असतात. इलेक्ट्रिसिटीसाठी म्हणजे फक्त आउटलेट काढून दिलेले असतील, लाईट लावलेली नसते, बटन सुद्धा लावलेले नसतात. तर तुम्हाला बटन सुद्धा तुमच्या स्वतःच्याच खिशातून पैसे खर्च करावे लागतात आणि विकत घ्यावे लागतात. सो हा एक कुठे ना कुठे पॉइंट आहे जो मला नाही आवडला किंवा मला थोडा ड्रॉबॅक वाटला इकडे, जर तुम्हाला नवीन घर विकत घ्यायचं असेल तर. सो असं काहीतरी हा घराच्या बाबतीत किंवा अकोमोडेशनच्या बाबतीत गोष्टी आहेत ज्या मला आवडल्यात आणि ज्या मला नाही आवडल्या. तो मुद्दा नंबर 2 तो म्हणजे की झालं घराचं, झालं आता जॉब किंवा काम ज्याच्यासाठी तुम्ही इथे ऍक्च्युअली आलेले आहेत. तर जी गोष्ट मला इथे आवडली ती म्हणजे की इकडे जी गव्हर्नमेंट आहे त्यांनी बाय डिफॉल्ट ठरवलेलं आहे की मिनिमम वेज म्हणजे काय की एक सॅलरी ब्रॅकेट किंवा एक अमाऊंट ठरलेली असते, तेवढा पगार तुम्हाला भेटणार. ज्याच्याकडे पण तुम्ही काम करताय तो तुम्हाला मिनिमम तेवढा पगार देणार. त्याच्या खाली तो तुम्हाला पगार देऊ शकत नाही. तुम्ही त्याच्यावर
ऍक्शन घेऊ शकता. सो ही गोष्ट खूप छान आहे की मिनिमम तुम्हाला तेवढे पैसे भेटणारच भेटणार अशॉरिटी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट छान जी मला वाटली ती म्हणजे की जेव्हा इथे तुम्ही जॉब करता तर असे बरेच कंपनीज आहेत जे तुम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. तर फॅसिलिटीज म्हणजे काय, तर एक एक्झाम्पल देतो. मी ज्या कंपनीत काम करतो ती कंपनी एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करते ती म्हणजे की मल्टी स्पोर्ट्स कार्ड. मल्टी स्पोर्ट्स कार्ड म्हणजे आता याच्यात काय आहे की हा कार्ड घेऊन मी इकडे ऑल ओव्हर माझ्या सिटीमध्ये जेवढ्या फॅसिलिटीज आहेत स्पोर्ट्स रिलेटेड त्या मी या कार्डने मल्टिपल टाइम्स यूज करू शकतो. म्हणजे हा कार्ड घेऊन मी इकडच्या एरियामध्ये जेवढ्या जिम टायअप आहे त्यांच्यासोबत त्या सगळ्या जिमचा मला फ्री ऍक्सेस आहे, मी वापर करू शकतो. मी पूल स्नूकर खेळायला जाऊ शकतो, मी बॉलिंग खेळायला जाऊ शकतो किंवा मी स्विमिंग करायला जाऊ शकतो. सो ज्यांच्या याच्यासोबत टायअप आहे या सगळ्या फॅसिलिटीज मी या कार्ड सोबत वापरू शकतो. हा एक फायदा. दुसरा फायदा म्हणजे की इकडे ना तुम्हाला ऑप्शन असतो तुमच्या एम्प्लॉयर सोबत. बाय डिफॉल्ट ते लोक तुमचा प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स देतात, त्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट हेल्थ इन्शुरन्स पण इथे कटत असतो. सो प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय चेकअप बिकअप करायचं ते तर तुम्ही घेऊ शकता. गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये पण अजून एक गोष्ट अशी आहे जी इकडच्या गव्हर्नमेंटची किंवा इकडची मला आवडली ती म्हणजे की बाय डिफॉल्ट तुमचा रिटायरमेंट फंड ऍज वेल एज तुमचा पब्लिक जो हे आहे इन्शुरन्स आहे तो इथे बाय डिफॉल्ट कटतो. सो त्याच्यामुळे मग काय होतं की तुम्ही पब्लिक हॉस्पिटल जे काय आहेत ते सगळे युज करू शकतात. ही एक गोष्ट खूप छान आहे. तिसरी गोष्ट जी छान आहे ती म्हणजे की इकडे वर्क लाईफ बॅलन्स खूप उत्तम आहे. 8 तासाची जर तुमची शिफ्ट असेल तर तुम्हाला 8 तास काम करायचंय. त्या 8 तासाच्या आधी कोणी तुम्हाला त्रास नाही देणार आणि 8 तासाच्या नंतर पण तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. सो वर्क लाईफ बॅलन्स खूप छान इथे मेंटेन होतो. पीस आहे, कोणी तुम्हाला त्रास देत नाही, काय नाही कामाच्या रिलेटेड. सो ह्या काही गोष्टी ज्या खूप छान आहेत. सेकंड मुद्द्यामधले ज्या गोष्टी मला आवडल्या नाही त्या आता मी तुम्हाला सांगतो. जसं भारतामध्ये आपल्याकडे आहे ना की एक सर्टन अमाऊंट पर्यंत तुम्ही कमवताय तर त्याच्यावरती तुम्हाला 0 टॅक्स, मग त्याच्यावरती जेव्हा तुम्ही कमवाल तेव्हा 10%, मग 20%, मग 30% असं. तसं इथे नाहीये. इथे काय सिच्युएशन आहे की तुम्ही जी काही अमाऊंट कमवताय जर तुम्ही एक सर्टन आकडा यांचा की 1,20,000 जर तुम्ही त्याच्या तिथपर्यंत कमवताय तर तुम्हाला बाय डिफॉल्ट माझ्या माहितीनुसार 12% टॅक्स हा द्यावाच लागतो. त्याच्यावर जर तुम्ही कमवताय तर डायरेक्ट तुमचा टॅक्स स्लॅब हा 34 की 37% पोहोचतो. सो हा एक थोडाफार ड्रॉबॅक आहे कारण की एक टाइम पर्यंत तुम्ही छान पैसे कमवत असता आणि त्याच्यानंतर सडनली जेव्हा तुम्ही ती लिमिट क्रॉस करता तेव्हा तुमची जी सॅलरी असते ती खूप जास्त अमाऊंट मध्ये कटते. तर मग ते थोडं खराब वाटतं. आणि दुसरी गोष्ट जी ड्रॉबॅक मध्ये असं आहे की जे मी तुम्हाला सांगितलं की थोडा फायदा चांगली गोष्ट होती, पण जर मी इथे राहत नाहीये, जर माझा लॉंग टर्म इथे राहायचा प्लॅन नाहीये तर जो रिटायरमेंट फंड आहे तो माझ्या काहीच कामाचा नाही. सो त्याच्यामुळे होतं काय की जेव्हा तुम्ही टॅक्स स्लॅब बाय डिफॉल्ट जो तुमचा 12%चा जो टॅक्स स्लॅब असतो हे रिटायरमेंट फंड झालं किंवा तुमचा पब्लिक इन्शुरन्स झालं हे सगळं पकडून ना तुमची सॅलरी ऑलमोस्ट 30 ते 35% कटते. आणि जर तुम्ही टॅक्स स्लॅबच्या वर गेला तर 50 ते 60% आसपास तुमची सॅलरी गेली म्हणजे तुमच्या हातात 40% सॅलरी येते. सो हा ना खूप मोठा ड्रॉबॅक येते की त्याच्यामुळे खूप जास्त खराब वाटतं की यार एक खूप मोठा चंक गव्हर्नमेंटला निघून जातो किंवा आपल्या हातात येतच नाही. सो हा एक मोठा ड्रॉबॅक आहे इकडचा जो मला थोडा खराब वाटला. तर आता अजून काही गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या त्या म्हणजे की जसं आपल्या इथे ना टॅक्सेशन मध्ये आपल्याला थोडेफार बेनिफिट भेटतात की एक्झम्पशन्स भेटतात. जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय, ELSS म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला एक्झम्पशन भेटतं. जर तुम्ही रेंटवर घरामध्ये राहत असाल तर तुम्हाला HRA भेटतो ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडीफार बेनिफिट होतं. तर असं ना इथे काहीच नाहीये. इथे एक्झम्पशन्स नाच्या बरोबर आहेत म्हणजे काहीच भेटत नाही. अनलेस अँड अंटिल तुम्ही घर लोनवर घेतलंय तर तुम्हाला लोन मध्ये थोडेफार कन्सेशन भेटतील. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्मली तुम्हाला काही असे कन्सेशन किंवा एक्झम्पशन्स भेटत नाही टॅक्सच्या बाबतीत इकडे. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे इमिग्रंट आहात, जर तुम्ही बाहेरून आलेले आहेत आणि तुम्हाला जर जॉब स्विच करायची तर इथे खूप बेकार पेपरवर्क प्रोसेस आहे आणि खूप लेंदी प्रोसेस आहे. आणि स्पेशली जर तुम्ही आल्या विदिन 2 वर्षामध्ये जॉब स्विच करायला बघताय तर खूपच झंझट असते कारण की तुम्हाला ऑलमोस्ट सगळी पेपरवर्क प्रोसेस स्क्रॅच पासून करायची असते. फक्त थोडेफार बेनिफिट भेटून जातो जर तुमची प्रोसेस झालेली आहे बऱ्यापैकी आणि तुमच्याकडे इकडचं रेसिडेन्स कार्ड आलेला असेल तर. नाहीतर मग खूप लेंदी प्रोसेस होऊन जाते, खूप जास्त झंझट होऊन जातो. तर ही एक गोष्ट आहे जी मला थोडी नाही आवडली इकडे ऍज कम्पेअर टू भारतात ज्या काही फॅसिलिटीज किंवा ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत किंवा ज्या काही सोल्युशन्स अवेलेबल आहेत त्याच्या कम्पॅरेटिव्ह बघायला झालं तर.
सो अजून एक गोष्ट जी मला सांगायची होती ती माझ्या मित्रांसाठी जे इथे पोलंडमध्ये राहतात, तुमचा जो हेल्थ इन्शुरन्स कटतोय, पब्लिक हेल्थ इन्शुरन्स तुमच्या सॅलरीमधून, त्याच्या बेसिसवर ना तुम्ही हा एक कार्ड अप्लाय करू शकता. तुम्ही तुमच्या ट्रस्टेड प्रोफाईलमधनं हा अप्लाय करू शकता आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो काही इश्यू नाहीये तुम्हाला अप्लाय करायला. याचा बेनिफिट काय, जर तुमच्याकडे हा कार्ड असेल आणि तुम्ही युरोपमध्ये फिरताय आणि जर चुकून काही मेडिकल इमर्जन्सी आली कुठच्याही दुसऱ्या कंट्रीमध्ये पोलंडच्या व्यतिरिक्त, तर या कार्डच्या हेल्पने तुम्ही तुमची जी काही मेडिकल इश्यू असेल किंवा जे काय असेल ते तुम्ही क्लेम करून घेऊ शकता, किंवा तुम्ही याच्या हेल्पने तुमचा मेडिकल इश्यू जो काय आहे तो सॉल्व्ह करून घेऊ शकता. सो हा कार्ड खूप युजफुल आहे आणि आय वुड रेकमेंड की तुम्ही सगळ्यांनी अप्लाय करा हा कार्ड. अजून एक गोष्ट जी मला इकडे खूप छान वाटली किंवा भारतापेक्षा कम्पॅरेटिव्ह जी खूप आवडली मला, ती म्हणजे फुटपाथ. बघू शकता तुम्ही, हा फुटपाथ लोकांना चालायला आहे, हा सायकलवाल्यांसाठी आहे आणि तिथे रस्ता आहे. सो इथे फुटपाथ एकदम क्लीन, स्वच्छ तुम्ही बघू शकता. छान स्वच्छपैकी फुटपाथ आहेत. सायकलचे ट्रॅक पण एकदम नीटपैकी बनवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे फुटपाथवरती ते असं जे आपल्या इथे ठेलेवाले स्टॉल लागतात वगैरे तसा काहीच प्रकार नाही आहे. सो ही एक गोष्ट मला खूप छान वाटली इकडे. क्लिनिंग मेंटेनन्स खूप छानपैकी आहे इकडे. सो हा एक जो फरक आहे जो मला खूप आवडला इकडे कम्पेअर टू भारतामध्ये जसे आपले फुटपाथ किंवा चालायचे जे रस्ते असतात त्याच्याशी. ते म्हणजे जे चालणारे असतात ना त्यांना जास्त प्रायोरिटी दिली जाते, त्यांना जास्त प्राधान्य असतं. चालणाऱ्यांनंतर जे सायकलवाले असतील त्यांना प्राधान्य आणि मग गाडीवाल्याला. सो इकडे असं नव्हतं की गाडीवाला येणार आणि तुमच्यासमोर हॉर्न वाजवेल, केकसेल की बाजूला हो मला जायला रस्ता पाहिजे ना. तुम्हाला पहिला चालणाऱ्यांना तो पहिला प्रायोरिटी देईल की तू जा बाबा, तू रस्ता क्रॉस कर, मग मी माझी गाडी घेऊन जाईल. सो ही एक गोष्ट इथे खूप छान आहे. मला ही पण एक गोष्ट आहे जी इथे खूप आवडली. आता इथे हा सिग्नल दिसतो, तर असं नाही की हे जे मी तुम्हाला सांगितलं हे फक्त या सिग्नलपुरता मर्यादित आहे. जिथे सिग्नल नसेल तिथेही जर तुम्ही चालत जात असाल तर गाडीवाला थांबेल आणि तुम्हाला पहिला प्रायोरिटी देईल आणि मग तो स्वतः गाडी त्याची पुढे घेऊन जाईल. आता इकडे तुम्ही बघू शकता हा पेट्रोल पंप आहे. तिकडे पुढे एक कार वॉश सेंटर आहे. सो इकडे ना पेट्रोल पंपवर कोणी माणूस उभा नसेल की हा साहेब कितीचं पेट्रोल टाकू वगैरे बोलायला. इथे तुम्हाला स्वतः पेट्रोल डिझेल जे काय आहे स्वतः करावं लागतं. आता तुम्ही हा कार वॉश सेंटर बघू शकता. सो इकडे सेम कोणी तुमची कार वॉश करायला नसेल, तिथे मशीन्स असतात, तिथे कॉईन टाकायचा की मशीन चालू होते, त्याच्यातनं पाणी, साधं पाणी, साबणाचं पाणी जे काय असेल ते निघेल आणि तुम्हालाच कार वॉश करावी लागते. सो हे पण इथे असं आहे की, आणि याचा एक डायरेक्ट जो संबंध आहे तो याच्याशी पण आहे की लेबर जो आहे मिनिमम त्याला वेज द्यावंच लागेल. सो ते परवडत नाही. सो त्याच्यामुळे इथे कार वॉश सेंटर, पेट्रोल पंपवरती तुम्हाला कोणी माणूस दिसणार नाही. तुम्ही इकडे ऑलिव्ह ऑइलची जी बॉटल आहे, जसं तुम्ही बघताय की ऑलिव्ह ऑइलचं ब्रँडिंग आहे. तुम्हाला इथे हे दिसेल की काय बोलतात, वेट किती आहे या बॉटलचं, न्यूट्रिशनल कंटेंट दिसेल किंवा इन्ग्रेडियंट्स दिसेल. पण तुम्ही बघू शकता कुठेच MRP नाही. जसे आपल्या इथे प्रिंटिंग येते माहिती आहे, ते बघा डेट आहे, एक्सपायरी डेट आहे, पण MRP कोणत्याच प्रोडक्टवरती नसते. तसं परत अगेन इकडे तुम्हाला ही प्राइस दिसते या बॉटलची. आता हीच बॉटल तुम्ही दुसऱ्या कुठच्या स्टोअरमध्ये जाल तिथे स्वस्तही असू शकते किंवा महागही असू शकते. तर हे एखाद वेळेस तुमच्या फायद्यामध्ये पण असू शकते किंवा तुमच्या नुकसानमध्ये पण असू शकतं. सो येस, हा एक बेनिफिट पण आहे आणि एक नुकसानवाला फायदा पण आहे. सो हा एक गुड आणि बॅड दोन्हीमध्ये कन्सिडर केला जातो. सो हा एक अजून असं एक युनिक गोष्ट आहे जी मला भारतापेक्षा अलग वाटते. तर पुढचा मुद्दा असा आहे की हेल्थकेअर रिलेटेड. तर हेल्थकेअरमध्ये ना इकडे जी गोष्ट मला जास्त आवडली ती म्हणजे इथे 3 अलग अलग प्रकारचे हेल्थकेअरचे सिच्युएशन आहेत. म्हणजे एक असतं पब्लिक, जे तुमच्या सॅलरीमधनं तुमचा कट होतो, सॅलरीमधनं थोडी अमाऊंट कट होते. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेटमध्ये इथे 2 कंपनीज आहेत माझ्या माहितीनुसार, लक्समेड आणि मेडिकवर, ज्याचं तुम्ही मंथली पॅकेज घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर इंडिपेंडेंट डॉक्टर ज्यांचं प्रायव्हेट क्लिनिक आहे ते. सो आता हे याच्यामध्ये कसं होतं की जर तुम्ही पब्लिकमध्ये जाल तर पब्लिकमध्ये ऑलमोस्ट बऱ्याच गोष्टी या फ्री होऊन जातात. जर तुम्हाला मेडिसिन क्लेम करायचं असेल तर ते रिम्बर्समेंट होऊन जातं. जर तुम्ही मंथली पॅकेज घेतलंय 2 कंपनीजचं, जर लक्समेड आणि मेडिकवर, जर तुम्ही मंथली सबस्क्रिप्शन घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला बंच ऑफ सर्व्हिसेस मिळतात डिपेंड अपॉन तुमचा जो पॅकेजची प्राइस असेल त्या हिशोबाने. पण त्याच्यामध्ये पण बेसिकली तुमचं ब्लड टेस्ट झालं, तुमचं एक्सरे झालं, तुमचं सोनोग्राफी झालं, या सगळ्या गोष्टी, कन्सल्टेशन झालं, हे सगळं फ्री होऊन जातं. जर कोणती एक्सपेन्सिव्ह गोष्ट असेल, सर्जरी वगैरे, तर त्याचं तुम्हाला प्राइजेस पे करावे लागतात. त्याच्यानंतर जे प्रायव्हेट, तिथे सगळ्याच गोष्टीसाठी तुम्हाला पैसे पे करावे लागतील. आता हे झाले गुड पॉईंट्स किंवा या गोष्टी ज्या मला आवडल्या इकडे. जी गोष्ट मला इथे थोडी खटकली किंवा मला नाही आवडली कम्पेअरेटिव्ह भारतात आपल्या ज्या गोष्टी आहेत, तर भारतात जागोजागी तुम्हाला क्लिनिक्स भेटून जातात डॉक्टरचं. तर तुम्हाला थोडाफार ताप आला, काय बरं नाही वाटलं, तर तुम्ही त्या क्लिनिकमध्ये जाऊन तुमचं डॉक्टरकडून रेकमेंडेशन घेऊन तो तुम्हाला गोळ्या प्रिस्क्राईब करेल.
इकडे तसं नाहीये. तुम्हाला साधा ताप जरी आला तरी तुम्हाला फोन करून अपॉइंटमेंट बुक करावी लागते आणि हे तुम्ही कुठच्याही पॅकेज किंवा कुठचीही मेडिकल फॅसिलिटी पकडा, पब्लिक पकडा, प्रायव्हेट पकडा, जे मी मंथली पॅकेज सांगितलं ते किंवा जे इंडिपेंडेंट आहेत ते, तुम्हाला प्रत्येक वेळेला फोन करून अपॉइंटमेंट बुक करावी लागते. जर डॉक्टर अवेलेबल असेल तरच तुम्ही तिकडे म्हणजे अवेलेबल असेल तर तो तुम्हाला स्लॉट देईल आणि मग तो स्लॉट कधी असू शकतो. लाईक आजच भेटेल असं गरजेचं नाही, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, कधीचाही भेटू शकतो. तर हे थोडं मला नाही आवडलं इकडे, कारण की जर तुम्हाला खूप जास्त बरं नाही वाटत आणि खूप जास्त अर्जंट आहे तर इथे डॉक्टर अवेलेबल नसतो. फोन कन्सल्टेशन असतं, पण फोन कन्सल्टेशनवरती डॉक्टरला कितीच समजेल की बाबा नक्की मला काय झालंय. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला साधा ताप आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मला इतकाच ताप आहे, तर जनरल फोन कन्सल्टेशन ओके. पण जर तुम्हाला काही डिटेक्ट करायचं आहे की बाबा मला काय झालंय, व्हायरल आहे, काय आहे, तर ते फोनवर नाही होऊन जातं आणि ते थोडं इकडे मला नाही आवडलं हेल्थ केअरच्या बाबतीत. तर हा व्हिडिओ बराच मोठा झाला आणि मला माहिती आहे खूप जास्त लेंदी व्हिडिओ झाला आहे, पण तरी पण हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आणि पुढे अजून धमाल साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा तुम्हाला कोणती गोष्ट आवडली.